पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। इलेक्शन आता 2 दिवसाला आलेलं आहे। 20 नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि ह्या 2 दिवसाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आमचे काही विरोधकांकडून अपप्रचार या ठिकाणी सुरू आहे। आता कोण करतं अपप्रचार, कोणाचे लोक करतात, माझी निवडून येण्याची 100% खात्री मतदारसंघामधल्या जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून विरोधक कुठल्या तरी याच्याने अँगलने मला कुठेतरी अफवेमध्ये फसवून काहीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक त्या ठिकाणी करतायत। मला त्यांना काही गोष्टी विचारायच्या आहेत। विशेषतः विरोधकांना एक माझा प्रश्न आहे, अमोल शिंदे असा काही त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत की मी किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांना मॅनेज झाल्याचा भ्रम पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सुरू करीत आहेत, ते करीत आहेत मतदारसंघामध्ये। मी त्यांना सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष त्यांचे वडील हे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आरोग्यासोबत काम केलं, किशोर पाटील सोबत यांच्या बरोबर काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यांनी काम केलेलं आहे। मी काही असं त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं नाही। मी पहिल्यापासून जेव्हा काही नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी झालेलो आहे। परंतु यांनी जेव्हा जेव्हा लोकांची साथ घेतली, मी त्यांना काही काळ कृष्णापुरी सोसायटीमध्ये सहकार्य केलं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार्य केलं, परंतु 2 वेळा सहकार्य करून देखील राजकारणाची मैत्री करण्यासारखे ते लोक शिंदे कुटुंबीय नाहीत। हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यापासून लांब झालो आणि म्हणून मला तर असं वाटतं की जे स्वर्गीय आरोताते असतील किंवा किशोर पाटील असतील यांच्याबरोबरही त्यांनी काळ घालवला, माझ्याबरोबरही काही काळ घालवला, मागच्या काळात आप्पासाहेबांबरोबर किंवा केम्बापूंबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर यांनी राजकारण या मतदारसंघामध्ये केलं आणि जास्तीचा काळ त्यांनी सत्ता, मग हे अमोल शिंदे युवा सेनेचे या जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख काहीतरी ते होते, उपजिल्हा प्रमुख, त्यांचे वडील हे किशोर पाटीलच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेत 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदाची त्या ठिकाणी त्यांनी धुरा सांभाळली। नंतरच्या काळात किशोर पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या। म्हणजे यांनी एकत्र राहून सत्ता भोगल्या, नगरपालिका असो किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असो। माझे काही प्रश्न अमोल शिंदेना या ठिकाणी आहेत की मार्केट सभापती निवडीमध्ये त्यांचे घरचे 2 सदस्य आहेत, ते सभापती निवडीच्या दिवशी त्यांना गैरहजर का राहिले? मग ते एक प्रकारे आमदाराला मदत नव्हती का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। दुसरा विषय, मार्केट कमिटी त्यांचे काका आणि त्यांची फक्त आईच निवडून आली, इतर त्यांचे मराठा समाजाचे उमेदवार पराभूत झाले, ते का झालंय याचं उत्तर देखील त्यांनी द्यावं। एकाच कुटुंबातील 2 लोक निवडून आले आणि संपूर्ण पॅनल पराभूत झालं। त्याच्यामध्ये अनेक भडगाव तालुक्यातील, पाचोरा तालुक्यातील मराठा समाजाचे चांगले कार्यकर्ते होते, जे काही जिल्हा परिषद लढलेले असतील, पंचायत समिती लढलेले असतील, असे कार्यकर्ते देखील त्या निवडणुकीत पराभूत झाले। त्यांनी कुऱ्हाड येथे त्यांच्याच कार्यकर्त्याला परवाच्या दिवशी व्हायरल क्लिप झाले, आपल्या मी याच्यावर पाहिला व्हिडिओ, आपल्या ऑडिओ मध्ये त्यांनी एका मराठा कार्यकर्त्याला तुमच्या कुटुंबियांना पर्यटन घडवून आणेल, म्हणजे त्यांच्या परिवाराला पर्यटन घडवून आणेल, ही कोणती भाषा आहे? धमकी देऊन त्यांनी त्याच्याशी त्या ठिकाणी भाष्य केली। मग तो मराठा समाजाचा कार्यकर्ता नव्हता का? हे मराठा अशा गोष्टी करतात। आमदारांचे आणि अमोल शिंदेचेच कार्यकर्ते या शहरामध्ये, पाचोरा शहर असेल, भडगाव असेल किंवा परिसरात, यांचेच कार्यकर्ते अवैध धंदे करतात। माझ्या कार्यकर्त्यांकडून कुठेही अवैध धंद्याचं काम या ठिकाणी होत नाही। दुर्दैवाने जर या लोकांना जर संधी मिळाली तर व्यापाऱ्यांकडून देखील हप्ते जमा करायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत। 2019च्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या
मतदाराकडे पाठ फिरवली. म्हणजे अमोल शिंदेना या शहरामध्ये लोकांनी प्रतिसाद दिला नाही. त्याच्यापूर्वी त्यांचे काका देखील माझ्या समोर उभे होते, तेव्हा देखील त्यांचा पराभव नगराध्यक्ष पदासाठी, थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा काकांचा सतीश शिंदेचा या ठिकाणी पराभव झाला. त्याच्यापूर्वी जेव्हा एकदा निवडणूक झाली होती, त्याच्या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार होते. 4 उमेदवारांमध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा यांचे वडील, मी 2 नंबरला आघाडीकडून अपक्ष बनून मी त्यावेळेस 2 नंबरची मतं घेतली. परंतु हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर ज्यावेळेस निवडणूक लढले आणि 4 नंबरला राहिले. आणि म्हणून शहरामध्ये काय परिस्थिती आहे हे देखील त्यांनी तपासलं पाहिजे. नंतर पाचोरा बाजार समितीची जागा कशी मिळवली, त्याच्यामधून कसे त्यांनी पैसे कमवले, शेतकऱ्यांची ती संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी कशी जागा मिळवली आणि कसं कॉम्प्लेक्स बांधून ते डेव्हलप केली आणि पैसा कमवला, हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे, पाचोरा शहरालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेमध्ये याची चर्चा आहे. नंतरच्या काळामध्ये त्यांचे वडील अध्यक्ष असताना या ओपन पेज ज्या असतात या सार्वजनिक कामासाठी असतात, परंतु यांनी त्यांची खाजगी शाळा या विवेकानंद नगर भागामध्ये खाजगी शाळेसाठी त्यांचा ओपन पेजचा वापर केला. त्याच्यावरून त्यांची चौकशी देखील त्या काळात झाली. त्यांनी मग नंतर राजीनामा दिला आणि पुन्हा ती निवडणूक नंतर लढले. आणि कोविड काळामध्ये आपण म्हणतो की कोविड काळामध्ये सगळ्यांनी मदत करण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न केले असतील, परंतु कोविड काळामध्ये यांनी डॉक्टर भूषण मगरच्या वरती स्वतःचं कोविड सेंटर उघडून पैसे कमवण्याचा, त्यानंतर रोजंदारी जे कर्मचारी होते त्यांना बंद करून त्यांच्या समाजाचे जवळचे लोक त्या ठिकाणी काम दिलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये जो पुतळा कोसळला त्याचा तीव्र निषेध आमच्या या पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केला, विविध संघटनांनी केला. परंतु अमोल शिंदे ते तालुकाध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी निषेध देखील या पाचोरा शहरामध्ये त्यांनी केलेला नाही. गिरीश भाऊंची जवळीक ते म्हणतात, परंतु गिरीश भाऊंच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये तुम्ही किती निधी आणला त्याची देखील आकडेवारी त्यांनी जाहीर करायला पाहिजे. नंतर आंतरवाली सराटी येथे जेव्हा उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण होतं आणि त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, त्याचा निषेध संबंध महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटनांनी केला. आम्ही देखील या ठिकाणी निषेध केला, आम्ही निवेदन दिलं आणि या लोकांनी त्या काळात देखील निवेदन किंवा निषेध करण्याची तसदी सुद्धा अमोल शिंदे यांनी त्या ठिकाणी घेतली नाही. आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या आहेत इतकी दिवसामध्ये, नंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी जे काही अवैध वाळू उपसा जो काही होतो तो त्यांच्या शेतातून होतो, त्यांची गिरणाकाठची काही जमीन आहे आणि म्हणून चोर मार्ग म्हटला जातो त्याला. त्या चोर मार्गाने जी रेती वाहतूक होते त्याच्यामध्ये जे काही व्यावसायिक आहेत, ट्रॅक्टर धारक आहेत, त्या लोकांकडून मासिक हप्ते घेऊन यांनी त्यातून मार्ग काढून त्यातून देखील पैसे कमवले. आणि हे आज रेतीच्या बद्दल बोलतात किंवा रेती माफियांबद्दल बोलतात, त्या माफियांना साथ देणारे देखील अमोल शिंदे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून हे राजकारणामध्ये नवीन नवीन आलेले अमोल शिंदे यांनी जरा आपला मागचा इतिहास बघून घ्यावा. मी अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम केलं, नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं. त्यांचे वडील पंडित तात्या देखील माझ्यासोबत 20 वर्ष ते नगरसेवक होते. त्यांच्यावर मी 1995 मध्ये अविश्वास आणला आणि मी नगराध्यक्ष झालो. शांताराम नाना किंवा इतर जे जे काही लोक आले त्यांच्यावर अविश्वास झाला. किशोर पाटील हे जातीच्या सर्टिफिकेट अपात्र झाले, नंतर मी लोकनियुक्त नगराध्यक्ष लढलो. आणि मी जेव्हा जेव्हा नगराध्यक्ष झालो तेव्हा तेव्हा माझ्यावर एकही वेळा अविश्वास कोणी नगरसेवकाला दाखवला नाही, माझ्यावर अविश्वास दाखल झाला नाही. परंतु यांच्या वडिलांवर 2 वेळा अविश्वास दाखल झाला. म्हणजे लोकांना किंवा नगरसेवकांना ते विश्वासात घेऊन काम करत नव्हते, मनमानी पद्धतीने काम करत होते, असा याच्यातून अर्थ स्पष्ट होतो. आणि म्हणून आपल्या वडिलांवर जर अविश्वास आला आणि त्यांना जर कामकाजापासून
कामकाज करताना जर अडचणी आल्या असतील किंवा नगरसेवकांचे कामं झाले नसतील म्हणून लोकांनी अविश्वास आणला आणि मला त्या ठिकाणी बसवलं. आणि म्हणून मराठा समाजाबद्दल आज गैरसमज करायचा, काही लोकांना सांगायचं की दिलीप भाऊ थांबणार आहे, मला त्या ठिकाणी संधी देणार आहेत, अशा प्रकारच्या वर्गणा करण्याचं काम अमोल शिंदेंनी त्या ठिकाणी केलं. आता मागच्या टर्म मध्ये जेव्हा आमचे विकास पाटील सर आणि काही सहकारी आमचे नगरसेवक होते त्या ठिकाणी आम्ही काही पाठिंबा जरूर दिला, कारण नगरपालिकेचं राजकारण 4 टर्म बी काय पाहिलेलं आहे. जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक झाली, 1 नंबरला गोविल त्या ठिकाणी निवडून आले, 2 नंबरला आमचे एबी आयरे त्या ठिकाणी राहिले, 3 नंबरला अमोल शिंदेचे उमेदवार त्या ठिकाणी राहिले आणि आमचे काही नगरसेवक 7 लोक त्या ठिकाणी निवडून आले. त्यावेळेस विकास कामांना म्हणजे शेवटी निवडणूक झाल्यानंतर 5 वर्ष नगरपालिकेत काम करावं लागतं आणि वार्डातली कामं झाली पाहिजे या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना सत्ताधारी लोकांना चांगले ठराव असतील शेवटी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची कामं करायची असतात. ते पाण्याचं असेल, गटारींचं असेल, वेगवेगळी कामांना चांगली कामं असतील तर पाठिंबा मिळेल किंवा देऊ आणि विरोधकांच्या वार्डातली देखील कामं व्हावी या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि त्याला या लोकांनी सांगितलं की तुम्ही 47चा काहीतरी डिलिंग केली. हे 47 कुठून शोध लावला मला काही कळत नाही, 47 तर मला समजत पण नाही, परंतु यांच्याही 3 नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. मग त्यांनी किती टक्के त्या ठिकाणी घेतले त्याचाही खुलासा अमोल शिंदेने करावा. काही अफवा पसरवण्याचा उद्योग जे काही अमोल शिंदे असतील किंवा वैशालीताई सूर्यवंशी ज्या दुसऱ्या उभाटाच्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या म्हणतात, त्यांच्या माध्यमातून देखील अफवा पसरवण्याचं काम या ठिकाणी होत आहे की मला पाठिंबा देणार आहेत. आता माघारी